बाजारातल्या महागड्या चटण्या विसरा आणि घरच्या घरी ही जवसाची चटणी नक्की ट्राय करा। एकदा बनवली ना तर महिनाभर टिकतं आणि ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा पोळीसोबत खायला खूप छान आहे। खूप छान आणि खूप टेस्टी वाटते आणि यामध्ये औषधीय गुणधर्मसुद्धा आहे। जे तुम्हाला सप्लिमेंट्स तुम्ही घेता तर तुम्ही ही चटणी जर खाणं सुरू केली तर तुम्हाला सप्लिमेंट्स घ्यायची गरज राहणार नाही। तर नमस्कार मंडळी, आजचा आजच्या आपल्या मनोकी रसोईमधला विषय आहे म्हणजेच रेसिपी आहे जवसाची चटणीची, की एकदम खूप सारे गुणधर्मांनी, औषधीय गुणधर्मांनी भरपूर आहे। जे हार्टसाठी चांगले आहे, त्वचेसाठी चांगली आहे, केसांसाठी छान आहे आणि त्यामध्ये भरपूर असं ओमेगा 3 आहे। तर चला आपण याला बनवण्याला सुरुवात करूया। तर मी इथे 1 वाटी जवस घेतलेले आहे। जवस तुम्हाला किराणा दुकानात वगैरे मार्केटमध्ये सोप्या पद्धतीने मिळून जाईल। तर ही 1 वाटी जवस घेतलेले आहे। त्याला ड्राय रोस्ट करायचे आहे, कुठल्याही प्रकारचं तेल इथे वापरायचं नाही आहे। ही ड्राय चटणी आहे आणि याला छान असं भाजून घ्यायचं आहे कच्चं स्लो फ्लेमवर। आणि त्यानंतर याला चटकण्याचा आवाज जेव्हा येतो तेव्हा आपल्याला इथे अर्ध वाटी, छोट्या वाटीने अर्ध वाटी मी तीळ घेतलेला आहे। तिळामध्ये सुद्धा कॅल्शियम भरपूर असतं, त्यामुळे ही चटणी आपली भरपूर अशी खूप सारी अशी पौष्टिक होणार आहे। तर त्यानंतर मी इथे 2 चम्मच जिरे टाकून घेतलेले आहे, ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे। आणि एकत्र जिन्नस यासाठी भाजले नाही कारण की काही जिन्नस लवकर भाजला जातं आणि काहींना वेळ लागतो, म्हणून मी आधी जवस भाजले आणि त्यानंतर मी 7 ते 8 काळे मिरे घेतलेले आहे, ते सुद्धा भाजून घेतले। आणि त्यानंतर खूप सारा इथं कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो, जर तुम्ही टाकलं तर खूपच छान होईल। आणि हे थोडं भाजल्यानंतर हाताने दाबून पाहायचं, जर याचा चुरा झाला तर हे भाजलं असं समजायचं आणि अगर नाही होत आहे तर भाजला गेलेला नाही असं समजायचं। तर याला भाजला गेलेला नाही आहे, तर मी 2 मिनटं आणखी छान गरम याच्यावर परतून घेते त्याला। तर बघा गॅस म्हणजे एकदम स्लो आहे आणि तुम्ही हे जेवणामध्ये, रोजच्या जेवणामध्ये नक्कीच याचा समावेश करा। आणि याला भरपूर लोक असे जेवणानंतर असं मुखवास म्हणून सुद्धा खातात। सोप आणि जवस तुम्ही भाजून घ्या, एका डब्यामध्ये भरून ठेवा, जेवण झालं की थोडं थोडं खा। कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या पोटामध्ये हे गेलं पाहिजे। त्यानंतर मी 1 चम्मच चणा डाळ घेतलेली आहे। जर तुमच्याकडे फुटाण्याची डाळ आहे तर तुम्ही नक्कीच ते डाळ घ्या, भाजायची गरज राहणार नाही। इथे चण्याची डाळ घेतली म्हणून मी थोडं परतून घेतलेलं आहे याला। तर बघा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची आहे, तेल टाकायचं नाही आहे कुठल्याच याच्यामध्ये। आणि आपण हे सर्व जिन्नस छानपैकी भाजून घेतलेले आहे। आणि त्यानंतर मी इथे 1 गाठा लसूणचा घेतलेला आहे, लसूण सोलून घेतलेला आहे आणि सोललेल्या लसणला असे छान लांब लांब काप केलेले आहे, उभे काप केलेले आहे त्याचे। आणि त्यासाठी थोडं मी इथे 1 चम्मच, छोट्या चम्मचनी 1 चम्मच तेल वापरलं आहे, ते यासाठी की याला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये, कारण की हे क्रिस्पी होईपर्यंत। तर याला छान क्रिस्पी होईपर्यंत, रंग चेंज होईपर्यंत असे खमंग भाजून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही लसूण खात नसाल तर तुम्ही लसूण स्किप करू शकता। लसूण टाकण्याचा एकच उद्देश आहे फक्त इथे, कारण की लसूणनी याची टेस्ट खूप छान येतं म्हणून मी टाकली। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका। तर बघू शकता हे छान थंड झालेलं आहे आणि यामधले प्रत्येक जिन्नस छान असे क्रिस्पी झालेले आहे। तरी इथे आपण थोडंसं 1 चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मिठाचं प्रमाण इथे देता येणार नाही, तुम्ही जेवढं घेता तेवढं मीठ टाका चवीनुसार। त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच हिंग टाकलेला आहे, हिंग टाकला तर आणखी खूप छान त्याचा फ्लेवर येतो। त्यानंतर मी इथं अर्ध वाटी, छोट्या वाटीने अर्ध वाटी जे आपण लसूण भाजून घेतलेले होते त्याचे थोडे थोडे असे हाताने त्याचे तुकडे तुकडे केलेले आहे आणि बाकी बाजूला ठेवलेले आहे। त्यानंतर याला पूर्ण हाताने किंवा चम्मचने याला एकत्र करून घ्या, कारण की मीठ आणि तिखट असं आहे की खाली तळाला बसतं, कुठे लागेल कुठे लागणार नाही, तर त्याचं कॉम्बिनेशन बरोबर होणार नाही। त्यामुळे हाताने किंवा चम्मचने छान मिक्स करून घ्या, हाताने केलं तर जास्त चांगलं होईल। आणि सांगते यामध्ये ओमेगा 3 हे भरपूर प्रमाणात आहे। कुठलेही मेडिसिन्स तुम्ही घेत असाल, सप्लिमेंट्स घेत असाल तर ते बंद करा आणि हे खाणं सुरू करा, तर तुम्हाला नक्कीच याचं बेनिफिट लवकरच दिसेल। त्यानंतर काय करायचं आहे, मी इथे खलबत्ता घेतलेला आहे। जर तुम्हाला हे मिक्सरमध्ये वाटायचं असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता, पण एकच होणार की ते जास्त ते पावडरसारखं होईल किंवा मोल्ड म्हणजे तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल। पण असं आहे ना की काही गोष्टीला एक चव असतं, ती चव जर आपण पाट्यावर वंटावर वाटून किंवा खलबत्त्यामध्ये वाटून जर तयार केली तर त्याला मायेचा म्हणजे एक हात असतो, मायेचं प्रेमाचा एक हे असतो, टच असतो। आणि त्यानंतर हे पारंपरिक पद्धतीने केलं याचं हे असते आणि ते अशी थोडी जाडसर होतं, पावडरसारखं होत नाही असे। तर हे खायला खूप छान वाटतं। आणि काय आहे की आपण यामध्ये लसूण टाकलेलं आहे, तर लसूण जर मिक्सरमध्ये असं बारीक केलं तर लसूणचं पण एकदम पावडर झाल्यासारखं होईल। तर इथे हे हळू
तर हळूहळू आपल्याला इथे बारीक हे करून घ्यायचं आहे. तुम्ही पाट्या वरवंट्यावर केलं तरीसुद्धा चालेल. तर बघा आपण असं ठेचून घेतलं तर याचा छान असा म्हणजे दाणेदार अशी चटणी झालेली आहे आणि सर्व जिन्नस बिलकुल वाटल्या गेलेला आहे. तर बघा वरखाली थोडं करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपली चटणी इथे बनून तयार आहे. बिलकुल मेहनत लागत नाही, काहीच मेहनत लागत नाही. आणि असं करून आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि वाचलेलं जेही बाकीचं आहे ते सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. परत त्याला टाकून वाटून घ्यायचं आहे. आणि हे असं म्हणजे आहे की तिळामध्ये तर कॅल्शियमच्या आहेच, त्यानंतर ओमेगा 3 पण यामध्ये असतं जवसमध्ये आणि केसांसाठी हे खूप छान असते. आणि जर तुम्हाला हार्टबद्दल काही रिलेटेड काही बिमाऱ्या असतील तर जसं रक्त पातळ होणं यासाठी सुद्धा औषधी चालू असतं, तर नक्कीच तुम्ही हेच खाणं चालू करा. चटणीच्या स्वरूपात असो किंवा मुखवासाच्या रिलेटेड असो, म्हणजे रूपात असो, कसंही तुम्ही खाणं चालू करा. रोजच्या जेवणामध्ये याचा समावेश नक्कीच करा. तर या प्रकारे आपली चटणी ही बनवून तयार आहे. आणि जे आपण बाजूला काही लसूणच्या पाकळ्या आपण तळून ठेवलेल्या होत्या ना, त्याचा हाताने थोडं क्रश करून टाकायचे आहे. म्हणजे हे चटणी खाताना जेव्हा एका बाईटमध्ये जसं दाताच्या खाली जर हे लसूण आलं ना, तर याची टेस्ट तर खूपच छान येते, खूप छान येते. तर नक्कीच तुम्ही हे बनवून बघा. आणि एकदा बनवली ना तर महिनाभर आरामात टिकतं. तर तुम्ही हे सुकीसुद्धा खाऊ शकता जेवणासोबत, किंवा मग यावर थोडंसं तेल टाकून जर तुम्ही खाल्ली तर खूपच छान वाटते. तर चला मी तुम्हाला इथे काढून दाखवते. तर बघा किती छान अशी ड्राय झालेली आहे, किती सुंदर रंग आलेला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं प्रिझर्वेटिव्ह नाही किंवा तळलेलं तेल नाही, म्हणजे तेलामध्ये भाजलं गेलेलं नाही. जवसमध्ये आणि म्हणजे तिळामध्ये आपोआप आपलं नॅचरल तेल असतं, तर ते सुद्धा रिलीज होतं. तर नक्कीच तुम्ही हे बनवून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी भेटत राहूया मनमुखी रसोईमध्ये.